नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत जी की आपण आरोग्य विभाग या ठिकाणी आरोग्य विभागाचे जे 5 महत्त्वाची पदं आहेत त्यांची जेडपीसाठीची ती एक्झाम मित्रांनो ती ऑगस्टमध्ये होणार आहे, आपण सर्वांनाच माहीत आहे। तर या अनुषंगाने आपण काही टेस्ट सिरीज चालू केलेल्या आहे आरोग्य विभागातील तांत्रिक प्रश्नांच्या आहे। त्यामध्ये आपण आरोग्य विभागात ज्या मागील काही प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत त्यांचा देखील स्पष्टीकरणासह सराव घेत आहोत, जेणेकरून जो कॉन्फिडन्स असतो आपला तो या ठिकाणी बिल्ड होईल। तर आरोग्य विभागातील जी प्रश्नपत्रिका आपली आता चालू होती त्या प्रश्नपत्रिकेमधील आपण मागच्या भागामध्ये 40 प्रश्न जे आहेत ते 40 प्रश्नापर्यंत पाहिलेले होते अगदी स्पष्टीकरणासह। आता जे प्रश्न असणार आहे पुढे 41 ते 100पर्यंत हे उर्वरित प्रश्न आपण आजच्या भागामध्ये कव्हर करणार आहोत। तर जर तो भाग तुम्ही पाहिलेला नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही मागचा तो भाग पाहू शकता, त्यानंतर हा भाग तुम्ही कंटिन्यू करायचा आहे। तर आजच्या भागामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते 40पासून पुढे जे प्रश्न राहिलेले आहेत आपण ते असणार आहे ते अतिशय महत्त्वाचे, तुम्हाला जेडपीसाठी येणाऱ्या परीक्षेसाठी उपयुक्त असे प्रश्न असणार आहे मित्रांनो। तर अशाच प्रकारे प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातात। तर कंटिन्यू या सिरीज तुमच्या चालू असणार आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर तुम्हाला मिळत जाईल। आणि भरती फार महत्त्वाची आहे मित्रांनो, जे की एज बारच्या जवळ आहे, मुलं ज्यांचे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष असे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी तर अतिशय महत्त्वाची आहे ही भरती। तुमची शेवटची भरती म्हणून या ठिकाणी तुम्ही ट्राय करायचं आहे मित्रांनो, जास्तीत जास्त स्कोअर कसा येईल आपला त्यासाठी। कारण आता जी इथून पुढे आहे जवळपास 4 ते 5 वर्ष अशी भरती निघते की नाही निघत हीच शंका आहे। कारण आत्ता ऑलरेडी एवढी गरज असताना, आरोग्यसेवा पुरवण्याची इतकी गरज असताना देखील ही भरती गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून लांबणीवर टाकत शेवटी आता त्यामधले पण फक्त 5च पदं या ठिकाणी 18पैकी भरण्यात येत आहेत। त्यामुळे पुढे आता जो आहे तो सर्व पैसा जो आहे तो कोरोनावर संपलेला आहे असे कारणं देऊन ते या ठिकाणी बऱ्याच प्रकारे, आणि कोरोनाही देखील आता संपत चाललेला आहे, कमी होत चाललेला आहे। तर असे ते कारणं देऊन जे आहेत ते, आणि कोरोना एकदा संपला की मग भरतीचं ते काही नाव घेणार नाही, कारण कोरोना आहे त्यामुळे थोडंसं टॉर्चर करून त्यांना इतर देशांशी कंपेअर करून आरोग्यसेवा आपली किती मागे आहे अशी टॉर्चर करून थोडंफार ते जे आहे ते या ठिकाणी पद निर्मिती करून पदभरती करत आहे। तर ही महत्त्वाची तुमच्यासाठी आहे। चला तर आपण आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न बघूया। बघा आपला आजचा प्रश्न आहे, बघा प्रश्न पहिला म्हणजे आपण या ठिकाणी 40 प्रश्न पाहिलेले होते। 41वा प्रश्न आहे की एका चौरसाकृती कागदाची बाजू 18.2 सेंटीमीटर आहे, तर त्या कागदाचे क्षेत्रफळ किती? तर एक कागद आहे, कागद असेल, मैदान असेल, शेत असेल, घर असेल, असं कुठलंही म्हटलं तरी आपल्याला काय म्हटलं आहे ते पहिले आपण बघायचं। चौरसाकृती आहे म्हणजे चौरसाबद्दलचं हे उदाहरण आहे। आयताकृती असेल तर आयताबद्दलचं आहे हे डोक्यात ठेवून ते शेत कागद काय असेल ते विसरून जायचं। तर या ठिकाणी ही चौरसाकृती आहे बघा। तर हिची एक बाजू जी आहे ती आपल्याला दिली आहे 18.2 सेंटीमीटर। तर एक बाजू 18.2 म्हणजे चौरसाचे चारही बाजू सारख्या असतात, म्हणजे सेम या बाजू, ही बाजू आणि ही बाजू 18.2 सेंटीमीटर असणार आहे। मग याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारलेलं आहे। आता क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं काय असतं? चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग। आता क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच काय, आपल्याला 18.2 गुणिला तुम्ही वर्ग करू शकता, किंवा 18.2 गुणिला 2 करू शकता, किंवा 18.2 गुणिला 18.2 करू शकता। तर हे जर आपण सोडवलं तर याचं उत्तर काय येणार आहे? 18.2। तर पॉईंट या ठिकाणी आपण विसरून जायचं। 182 गुणिला 2 जर आपण केलं तर 182 गुणिला 182 जर आपण या ठिकाणी केलं तर ते देखील येईल बघा आपलं। तर या ठिकाणी बघा हे जे आहे हा पॉईंट देखील आपण विसरून जायचा, म्हणजे आपलं आन्सर ते येणार आहे 33,124। 33,124 आल्यानंतर आपण वर्ग या ठिकाणी काढत आहोत म्हणून 2 घरं सोडून आपण पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 131.24 हे जे आहे ते याचं क्षेत्रफळ येणार आहे। किती? 131.24। तर पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 42। एका आयताकृती मैदानाची लांबी 60 मीटर व रुंदी 35 मीटर आहे। या मैदानालगत आतून चारही बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ किती? तर जो आतून साईडने जो रस्ता आहे 5 मीटर त्याची रुंदी आहे, तर या रस्त्याचे जे आहे ते आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे। तर क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। बघा एक आयताकृती मैदान आहे, तर या मैदानाचं जे आहे 60 मीटर लांबी आहे आणि 35 मीटर रुंदी आहे, आणि याच्या आतमधून चारही बाजूंनी जे आहे ते एक रस्ता आहे त्याची 5 मीटर रुंदी आहे। तर या रस्त्याचं जे आहे ते आपल्याला काय काढायचं आहे? तर या रस्त्याचं आपल्याला क्षेत्रफळ या ठिकाणी काढायचं आहे। तर आता क्षेत्रफळ
जर रस्त्याचा प्रश्न तुम्हाला आला, रस्ता आतून असेल किंवा बाहेरून असेल, त्यासाठी एक सोपा फॉर्म्युला आहे. जसं आपण क्रिकेट बघतो, क्रिकेटमध्ये हे मैदान असतं, त्यामधून जी असते ते एक गोल बाउंड्री असते. तर क्रिकेट म्हणून बघा, या ठिकाणी क्रिकेटमध्ये एक आऊट असतं LBW. तर हे LBW तुम्ही या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर कंस तुम्ही करू शकता. हे सूत्र जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला देखील सोपं वाटलं, म्हणून परत बाहेर एक W ठेवायचा आहे, कारण विड्स या ठिकाणी 2 आहे. एक आतली देखील आहे आणि एक जो बाहेरचा आहे त्याची देखील आहे. तर आता L+B. आता हे बी नंतर पण एक आपल्याला प्लस मायनस द्यायचं आहे. पण जर रस्ता आतून असेल, म्हणजे रस्ता आतून असल्यामुळे आपली जी जागा आहे ती कमी होते, म्हणून मायनस चिन्ह द्यायचं इथे गुणिला 2, कारण 2च्या बीट्स. तर आता बस या फॉर्म्युलामध्ये आपल्याला किमती ठेवायची आहे. आता 2 गुणिला बीट त्याची 5 दिलेली आहे आपल्याला. बाहेरच्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 60 प्लस आतील आहे बघा 35 बाहेरील बीट्स. त्यानंतर 2 गुणिला परत 5. तर आता हे 2 गुणिला 5 म्हणजे हे झाले 10 आपले, आणि हे 60 अधिक 35 म्हणजे 60 अधिक 35 होता आपले 95, मायनस 2 गुणिला 5 म्हणजे 10. म्हणजे 95मधून 10 मायनस जर केली तर आपल्याला 85. म्हणजे आपण एक स्टेप गाळून डायरेक्टली स्टेप घेतलेली आहे. आता 85 गुणिला 10 आपलं उरलेलं आहे. 85 गुणिला 10 जर आपण केलं, एक शून्य वाढेल, म्हणजे 850 जे आहे ते आपल्या या ठिकाणी उत्तर येणार आहे. 850 चौरस मीटर. तर 850 या ठिकाणी कुठेही दिलेलं नाही मित्रांनो. या ठिकाणी ऑप्शन जे आहे ते चुकलेले आहे. आपण कन्फर्मसुद्धा केलेलं आहे, आणि त्यामुळे 850 या ठिकाणी ऑप्शन द्यायला हवं होतं. तर त्याचं ऑप्शन येईल मग त्याची जी क्षेत्रफळ येईल ते 850 रस्त्याचं. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. बघा, खालील उदाहरण सोडवा व योग्य पर्याय निवडा. तर उदाहरण दिलेलं आहे बघा आपल्याला 12/1/2. 12/1/2. तर आता हे जर आपण अशी मांडणी केली तर आता हे खाली आहे गुणाकार वस्तून बघा, हे भागाकाराचं चिन्ह गुणाकारमध्ये जाईल, म्हणजे हे 2 जे आहे ते 12ला गुणाकारमध्ये जाईल, म्हणजे 12 गुणिला 2 किती 24. ऑप्शन क्रमांक सी बघा 24 क. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. एका आयताची लांबी 12 सेंटीमीटर व रुंदी 8.5 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. बघा, एक आयत आहे, फक्त क्षेत्रफळ आपल्याला या ठिकाणी पाठ ठेवायचं आहे. क्षेत्रफळ कसं काढतो आपण आयताचं, तर लांबी गुणिला रुंदी. आता या ठिकाणी आपल्याला लांबी काय दिली आहे 12 सेंटीमीटर आणि रुंदी दिलेली आहे 8.5 सेंटीमीटर. मग क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे आपल्याला लांबी गुणिला रुंदी, म्हणजेच 12 गुणिला 8.5. जर 12 गुणिला 8.5 जर हे आपण सोडवलं या ठिकाणी, तर हे किती येतं 102, म्हणजेच 102 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन क्रमांक ए बघा, यांनी क केलेलं आहे पण ते चुकलेलं आहे. 102 येतं 12 गुणिला 8.5. पुढील प्रश्न आहे आपला, एका सांकेतिक भाषेत नाईस हा शब्द IEZC असा लिहाल, तर त्याच सांकेतिक भाषेत बुक हा शब्द कसा लिहाल. तर बघा, पहिल्याचं कंपॅरिझन कसं झालं आहे बघा. नाईस हा शब्द आहे, हा नाईस शब्द ते कसा लिहायचा म्हणताय IEZ आणि C. तर आता यांच्यामध्ये काय झालेलं आहे हे आपल्याला पहिले बघावं लागतं. आता आय जर घेतला आपण, एन नंतरचा आहे, आय आधीचा आहे म्हणून खालून घेऊ आपण. आय जर घेतला IJKLMN, म्हणजे हे 5व्या नंबरवरचं लेटर त्यांनी वरती घेतलेलं आहे, किंवा या लेटर नंतरच्या आधीचं 5वं लेटर खाली घेतलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. पण खाली आपलं कमी अक्षर आहे म्हणून आपल्याला सोपं जाईल. ई आहे FGHI, इथे 4थ्या क्रमांकाचं घेतलेलं आहे. झेड नंतर परत ABCD चालू करायची. ABC म्हणजे इथे 3ऱ्या क्रमांकाचं घेतलेलं आहे. C नंतर DE म्हणजे इथे 2ऱ्या क्रमांकाचं, म्हणजे 5 4 3 2 असं घेतलेलं आहे. तर आपल्याला बुक हा शब्द जो आहे, बुक हा शब्द आपण कसा घेऊ शकतो, तर हा बुक आपला शब्द आहे बघा या ठिकाणी. तर बुक हा शब्द आपण कसं घेऊ, म्हणजे हे लेटर जे आहे ते आपल्याला या बीच्या अगोदरचे किंवा या खालच्याच्या नंतर बी 5व्या नंबरवर यायला हवा असं जे आहे ते आपल्याला लेटर घ्यायचं. मग काय येईल W, कारण XYZ A आणि B, XYZ A चौथं आणि B 5व्या नंबरवर, म्हणजे बरोबर. त्यानंतर आहे बघा के नंतर जर आपण चौथं अक्षर घेतलं ते येईल O. त्यानंतर L जर तिसरं घेतलं, कारण एक वाढावं लागेल आपल्याला, म्हणून हे तिसरं अक्षर जे आहे ते O, L नंतरचं.
त्यानंतरचं जे आहे आपण आय नंतर जर घेतलं तर दुसरं अक्षर आय जे के, दुसरं अक्षर येईल के, म्हणून बुक म्हणजे WKLI. बघा ऑप्शन क्रमांक अ. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 46. बघा, नीती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली? तर आता जनरल नॉलेजचे प्रश्न आपल्या आले आहे. तर नीती आयोगाची स्थापना बघा ऑप्शन ए 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 47 आहे, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? बघा तर पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 48 आहे, 4 सिंहासनयुक्त अशी भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली? तर 4 सिंहासनयुक्त अशी भारताची राजमुद्रा कोठून घेण्यात आली आहे? तर सारनाथ. प्रश्न क्रमांक 49 आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर हॉकी. पुढील प्रश्न आपण बघू शकतो प्रश्न क्रमांक 50. 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपात उस्मानाबाद जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे प्रचंड नुकसान झाले? तर ते कोणतं होतं? सास्तूर. प्रश्न क्रमांक 51. बघा, कळंब हे शहर कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? कळंब हे शहर जे आहे कोणत्या नदीच्या काठावर बसले आहे? तर मांजरा. प्रश्न क्रमांक 52. जैन मुनी शांतीसागर महाराजांची समाधी कोठे आहे? तर जैन मुनी शांतीसागर महाराजांची समाधी कोठे आहे? तर ती ऑप्शन सी बघा कुथलगिरी. प्रश्न क्रमांक बघा 53. छत्रपती संभाजी राजांचे चिरंजीव शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव काय? तर छत्रपती संभाजी राजांचे चिरंजीव जे आहे शाहू महाराज यांच्या पत्नीचं नाव काय आहे? तर सकवारबाई. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी समाजसुधारकांचे अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते? तर समाजसुधारांच्या अग्रस्थानी म्हणून कोणाला संबोधले जाते? बघा ऑप्शन ब बघा महात्मा फुले. पुढील प्रश्न आहे आपला, स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचे होते? तर स्त्री शिक्षणासाठी सर्वात जास्त योगदान कोणाचे होते? तर धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक बघा, छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवल्या होते? तर किती टक्के जागा? बघा ऑप्शन डी 50%. प्रश्न क्रमांक 57 आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आहे? तर बघा डॉक्टर आत्माराम पांडुरंग. पुढील प्रश्न आहे आपला 58. बघा, नाईल नदीची देणगी असलेला देश कोणता? नाईल नदीची देणगी असलेला देश कोणता आहे? बघा तर इजिप्त. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 59. बघा, जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर बघा उत्तरांचल. प्रश्न क्रमांक 60. लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ऑप्शन डी बुलढाणा. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 61. आयडेंटिफाय द एक्झाम्पल ऑफ शेड्यूल एक्स ड्रग. तर शेड्यूल एक्स ड्रगचं खालीपैकी एक्झाम्पल कोणतं आहे? तर इथोक्लोरिनॉल. प्रश्न क्रमांक 62. द नेचर ऑफ क्लोरोक्विन इज. तर क्लोरोक्विनचं नेचर काय आहे? तर ट्रायबेसिक ॲसिड. पुढील प्रश्न आहे बघा, द अँटीडोट फॉर ॲट्रोपिन इज. ॲट्रोपिनचा अँटीडोट्स काय आहे? तर तो आहे फायकोस्टिग्मिन. पुढील प्रश्न आहे 64. बघा, पॅरासिटामॉल ओव्हरडोस इज मोस्ट लायकली टू कॉज. तर पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोसमुळे काय होतं? बघा हेपॅटोटॉक्झिसिटी. प्रश्न क्रमांक 65 आहे, मेट्रोनिडाझोल इज यूज इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन. तर ॲनारोबिक इन्फेक्शनमध्ये जे आहे ते मेट्रोनिडाझोल आपण वापरत असतो. पुढील प्रश्न आहे बघा 66. द पर्पज ऑफ कंबाईंड ड्रग रिमेन इन ट्युबरकुलोसिस इज मेनली. द पर्पज ऑफ कंबाईंड ड्रग रिकमेन इन ट्युबरकुलोसिस इज बघा ऑप्शन बी टू डिले द एमर्जन्स ऑफ ड्रग रेजिस्टन्स. ड्रग रेजिस्टन्सचा एमर्जन्स आहे तो डिले करण्यासाठी. पुढील आहे बघा, व्हायटल मेडिसिन्स आर दोज विच शुड बी अवेलेबल इन एव्हरी. तर व्हायटल मेडिसिन्स ज्या आहे त्या अवेलेबल कुठे असायला हव्या? तर बघा हा प्रश्न प्रायमरी हेल्थ सेंटरला, प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरला जे असतात, तर जसं स्नेक बाईट वगैरे असेल तर अशा कंडिशनमध्ये जे युजफुल ड्रग असतात, पॉयझन असेल तर ते प्रायमरी हेल्थ सेंटरला, प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटरला अवेलेबल असायला हवे. पुढील आहे बघा, विटॅमिन के इज नेसेसरी फॉर. विटॅमिन के कशासाठी नेसेसरी असतं? बघा ऑप्शन बी फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन. रक्त गोठण्यासाठी याचा मदत होतं बघा विटॅमिन केचा. सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मसीज मेंटेन बाय. तर सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मसीज मेंटेन बाय बघा MP प्रश्न आहे हा. बी आहे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया
द्वारे जे आहे ते फार्मसिस्टचं जे सेंट्रल रजिस्टर असतं हे मेंटेन केलं जातं. अ ड्रग सॅम्पल टेकन बाय द ड्रग इन्स्पेक्टर फॉर ॲनालिसिस इज सेंट टू. तर कोणाकडे पाठवलं जातं बघा, ऑप्शन डी आहे पब्लिक टेस्टिंग लॅबोरेटरी. पुढील प्रश्न आहे बघा, व्हायटल एसेन्शियल अँड डिझायरेबल ॲनालिसिस ऑफ मेडिसिन इज ॲज फॉलोज. तर काय आहे बघा, ऑप्शन ए व्हायटल ड्रग्स 10%, एसेन्शियल ड्रग 40% आणि डिझायरेबल ड्रग 50%. पुढील प्रश्न आहे आपला, FEFO स्टँड फॉर. FEFO कशासाठी बघा, हे मागे पण पाहिलेलं आहे आपण तांत्रिक प्रश्न जेव्हा घेत होतो. तर बी फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट. पुढील प्रश्न आहे बघा आपला, द सर्टिफिकेट ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन शुड बी रेकॉर्डेड अँड साइन ॲट एंड ऑफ रजिस्टर इन एप्रिल अँड ऑक्टोबर एव्हरी इयर. पुढील प्रश्न आहे, इन महाराष्ट्र विच IT बेस्ड सोल्युशन इज यूज टू मॉनिटर सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ ड्रग. तर कोणतं IT बेस्ड सोल्युशन आहे बघा, ई औषधी. पुढील प्रश्न आहे बघा, द रेट ऑफ ड्रग बायोलेबिलिटी इज मोस्ट रॅपिड वेन इट्स फॉर्म्युलेटेड ॲज. तर बायोबिलिटी जी असते ती सोल्युशन, हा बघा हा आता जे आपले 28 जूनला एक्झाम झालेली होती त्यामध्ये देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर रेट ऑफ ड्रग बायो अवेलेबिलिटी म्हटलेलं आहे आपल्याला. तर सर्वात फास्ट जे आहे त्याचा इफेक्ट नाही विचारलेला, बायोअवेलेबिलिटी विचारलेला आहे. तर हे सोल्युशनमध्ये होतं. पुढे आहे बघा, द रिक्वायरमेंट ऑफ गायडन्स फॉर क्लिनिकल ट्रायल्स इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू ड्रग ॲज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक रूल्स इज गिवन अंडर द शेड्यूल. तर कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे, ए शेड्यूलमध्ये. पुढे बघा, द चेअरमन ऑफ ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड. ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्डचा चेअरमन कोण असतो, द ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 78 बघा, लायसन्स फॉर होलसेल ऑफ ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C and C1 आर इश्यू इन द फॉर्म ऑफ 21B. पुढील प्रश्न आहे, लायसन्स टू सेल ड्रग स्पेसिफाईड इन शेड्यूल C and C1 ड्रग इज इन द फॉर्म ऑफ 21. आणि तेच होलसेलसाठी जर विचारलं तर 21B. पुढे आहे बघा, चूज द करेक्ट कोटिंग मटेरियल टू बी यूज फॉर एंटरिंग कोटेड. तर त्यासाठी काय वापरलं जातं, सेल्युलोज ॲसिटेट फ्थॅलेट. पुढील प्रश्न आहे बघा, फ्युमॅरिक ॲसिड इज यूज इन द जिलेटिन कॅप्सूल शेल इज ॲज. तर काय, सोल्युबिलायझर म्हणून वापरलं जातं. पुढील प्रश्न आहे आपला, द ब्लड सेल यूज ॲज ड्रग डिलिव्हरी एजंट आर. तर ते असतात बघा इरिथ्रोसाईट, हे जे असतात आपले ड्रग डिलिव्हरी एजंट म्हणून काम करतात. पुढील आहे बघा, ऑल ऑफ द फॉलोविंग NSAIDs आर सेफ टू यूज इन चिल्ड्रन एक्सेप्ट. NSAIDs म्हणजे काय, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. जे अँटी इन्फ्लामेटरी असतात पण स्टेरॉइडल नसतात, तर ते आहे ॲस्प्रिन. पुढील प्रश्न आहे, विच शुगर इज सुटेबल फॉर डायबेटिक पेशंट. विच शुगर इज सुटेबल फॉर डायबेटिक पेशंट. तर ती कोणती असते, सुक्रालोज. पुढे आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज यूज प्रेफरली ॲज पॅरासिंथेटिक मेडिकेशन. तर मिडाझोलाम. पुढील प्रश्न आहे आपला, रॅबीज बॉडीज आर. रॅबीज बॉडीज आर नेग्री बॉडीज. पुढील प्रश्न आहे, अकॉर्डिंग टू द DPCO व्हॉट विल बी द प्रॉफिट पर्सेंटेज दॅट कॅन बी गेन बाय रिटेलर. तर अकॉर्डिंग टू द DPCO ड्रग प्राइस कंट्रोल, व्हॉट विल बी द प्रॉफिट पर्सेंटेज दॅट कॅन बी गेन बाय रिटेलर. तर किती असू शकतो, 16%. पुढील प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲडेड टू अ चिविंग टॅबलेट. तर चिविंग टॅबलेटमध्ये डिसइंटिग्रंट ॲड केलं जात नाही. डिसइंटिग्रंट म्हणजे काय, ते सोल्युशनसोबत जे आहेत ते जर कॉन्टॅक्टमध्ये आलं सोल्युशनच्या लिक्विडच्या असेल तर ते लगेच ब्रेकडाऊन होतं. तर ते चिवेबल टॅबलेट असतात ते आपल्याला चगवून खायचे असतात, म्हणून त्यामध्ये डिसइंटिग्रंट ॲड केलं जात नाही, कारण ते लगेच फुटायला नको म्हणून. पुढील प्रश्न आहे बघा आपला, ॲब्सोल्यूट अल्कोहोल इज प्रिपेअर्ड फ्रॉम स्पिरिट बाय. ॲब्सोल्यूट अल्कोहोल इज प्रिपेअर्ड फ्रॉम स्पिरिट बाय. तर काय, ॲजिट्रोपिक डिस्टिलेशन. पुढील प्रश्न आहे, HIV मे नॉट रिस्पॉन्ड टू. तर न्यूरोमिनिडेज इनिबिटर. प्रश्न क्रमांक 51 आहे, प्रोस्टाग्लॅन्डिन यूज इन द ट्रीटमेंट ऑफ प्रोस्टनियम हिमोरॅजिस कार्बोप्रॉस. पुढील प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोविंग ड्रग हॅज पॉझिटिव्ह एंट्रोपिक अँड निगेटिव्ह क्रोनोट्रॉपिक ॲक्शन. तर तो कोणता आहे, डिगोक्झिन.
पुढील प्रश्न आहे बघा, झेनॉन आर लॅम्प इन द सोर्स ऑफ लाईट इन स्पेक्ट्रोफ्लोरोमीटर. प्रश्न क्रमांक 94 आहे, सोडियम बेन्झोएट इज यूज ॲज. सोडियम बेन्झोएट जे आहे, सोडियम बेन्झोएट इज यूज ॲट. तर काय म्हणून आपण वापरत असतो सोडियम बेन्झोएट या ठिकाणी? तर सोडियम बेन्झोएट आहे बघा प्रिझर्वेटिव्ह. पुढील प्रश्न आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग कॅन कॉज पार्किन्सोनिझम. तर विच ऑफ द फॉलोइंग कॅन कॉज पार्किन्सोनिझम बघा, ॲमिटेडिन. पुढील प्रश्न आहे, टेट्रासायक्लिन इज स्टोअर इन द बॉडी इन. टेट्रासायक्लिन इज स्टोअर इन द बॉडी इन बोन्स. पुढील प्रश्न आहे, टेपवॉर्म इन्फेक्शन कॅन आर कॉज बाय. टेपवॉर्म इन्फेक्शन आर कॉज बाय तर टिनिया पेडिस. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 98, आयसोफ्लुरेन अँड एल फ्लुरेन आर. आयसोफ्लुरेन आणि एल फ्लुरेन हे काय आहे? तर स्ट्रक्चरल आयसोमर्स. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99, विच क्लासिफिकेशन ऑफ डायरेटिक इज फ्रुसेमाइड. तर कोणता आहे? लोप डायरेटिक. प्रश्न क्रमांक आहे बघा 100, आजचा आपला शेवटचा प्रश्न, हेपॅटिक फर्स्ट पास इफेक्ट कॅन नॉट बी अवॉइडेड. हेपॅटिक फर्स्ट पास इफेक्ट कॅन नॉट बी अवॉइडेड. प्रश्न ऑप्शन सी आहे आपलं, बाय ॲडमिनिस्टरिंग द ड्रग पर ओरली. तर अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण उर्वरित प्रश्न जे आहेत ते 100 प्रश्नांपर्यंत सोडवलेले आहेत. या पूर्वीच्या भागामध्ये आपण 40 प्रश्नांपर्यंत सोडवलेले होते. सर्व प्रश्न जे आहेत ते आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. तसेच कंटिन्यूस आपले पार्ट्स चालू असणार आहे. लवकरच तुमची एक्झाम आहे, आत्तापासून तयारीला लागायचं. फक्त हॉल तिकीट आल्यानंतर तयारी करणे हे तेवढ्यासाठी पुरेसं नसतं. तर तुम्ही कंटिन्यू अभ्यास करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त स्कोअर करून तुम्ही या जी झडपी ही मोठी एक संधी आलेली आहे तुम्हाला, त्यामध्ये तुमचं स्थान ग्रहण करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो.